जय भीम. मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे जनगणनेचे आव्हान. येत्या काळात देशात जनगणना होणार असून ही जनगणना जातनिहाय होणार असल्याने सर्वांना त्याची उत्सुकता लागली आहे. तशाच वेळेस होणारी जनगणना ही डिजिटल स्वरूपात होणार असल्याने ती कशी असेल याची चर्चा सुरू झाली आहे. देशातील पहिली डिजिटल जनगणना असल्याने ही जनगणना कशी होईल याचीही माहिती घेतली जात आहे. त्यानुसार जनगणना करणारे सर्व कर्मचारी या प्रक्रियेत मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे ॲप्स इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 4 वर्ष जुन्या या ॲप्लिकेशनमध्ये आता अनेक तांत्रिक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे कोणत्याही जनगणना कर्मचारी तसेच ते सहज आणि सोप्या पद्धतीने ऑपरेट करू शकतील आणि त्यात जनगणनेसाठी डेटा अपलोड करू शकेल. अर्थात हा झाला एक भाग, तर याचा सर्वात महत्त्वाचा भाग राहील तो जात धर्म विषयी माहितीची. त्यात अचूक माहिती भरण्यात यावी यासाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे. त्यातही बौद्धांनी तर याविषयी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कारण बौद्धांची देशात व राज्यात नेमकी किती लोकसंख्या आहे हेही यातून स्पष्ट होणार आहे. कारण बरेचदा असे झाले आहे वा होत असते की जात वा धर्माच्या रकान्यात काय माहिती भरली जाते याविषयी अनेक जण गाफील असतात. त्यातही जनगणना करणारे हे कर्मचारी असतात. ते जी माहिती विचारतात तीच माहिती सांगितली जाते. त्याच्या व्यतिरिक्त इतर माहितीविषयी साधी चौकशी केली जात नसते. असेच प्रकार इतर समाजाबाबतही घडत असतात. ज्या ओबीसी जाती आहेत त्याची विषयी अचूक माहिती दिली जाईल याकडे लक्ष देताना नसतात. या उलट जनगणना कर्मचारी जे सांगतील त्यावर विश्वास ठेवला जातो. तर असेही काही जण असतात की जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले जाते की तुम्हाला जे योग्य वाटेल ते भरून टाका. यातून होते काय की लोकांची माहिती तर कळत नाही, पण जातीविषयी देखील वास्तववादी माहिती समोर येत नाही. म्हणून आता तरी असे प्रकार घडणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. ही जनगणना बऱ्याच काळानंतर होत आहे. यापूर्वी होणारी जनगणना ही कोरोना काळामुळे झाली नव्हती. ती आता उशिराने का होईना होत आहे. याच दरम्यान देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी आग्रही मागणी झाली. सुरुवातीला केंद्र सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती आणि देशात जर जातनिहाय जनगणना झाली तर जातीयवाद उफळून वर येईल अशी भीती दाखवली जात होती. पण जातनिहाय जनगणना किती महत्त्वाची आहे हे जेव्हा पटवून देण्यात आले आणि लोकांकडूनही त्याविषयी जेव्हा आग्रह होऊ लागला तेव्हा कुठे केंद्र सरकारने याला मान्यता दिली. याच काळात आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आणि अनेक जातींनी आरक्षणाची मागणी केली. अशी मागणी करणारे सवर्ण समाजाचे होते ते लक्षात घेतले पाहिजे. त्यातून अशा सवर्णांना जर आरक्षण द्यायचे तर ते कोणत्या प्रवर्गातून द्यायचे हा खरा प्रश्न उपस्थित झाला होता. तशात देशात कोणत्या जातीची नेमकी किती लोकसंख्या याचीही माहिती केंद्र सरकारकडे नव्हती आणि राज्याकडेही नव्हती. जी काहीही माहिती होती ती पुरेशी नसल्याने याविषयीचा भ्रम वाढत गेल्याने अखेर जातनिहाय जनगणना करण्याची पर्याय नाही असा मतप्रवाह जोर धरू लागला आहे. जनमताचा वाढता रेटा पाहता केंद्र सरकारला ही माघार घ्यावी लागली आणि जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणे भाग पडले. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता त्या संघाचाही विरोध मावळला होता. त्यानंतर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला हिरवा कंदील दिला असला तरीही त्यात नेमकी काय मेख मारून ठेवली असेल याची खात्री देता येत नाही. ज्या बाबींचा संघ वा संघ परिवाराचा विरोध असतो त्यानंतर त्या बाबींना मान्यता दिली जाते तेव्हा काहीतरी वेगळी खेळी खेळलेली जाते हा अनुभव असतो. म्हणून याही वेळी काय प्रकार घडतो याविषयी शंका घेतल्या जात आहेत. अर्थात आता जेव्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू होईल व माहिती जमा केली जाईल तेव्हा त्याचे खरे स्वरूप काय आहे हे कळेल. म्हणून प्रत्येकाने जनगणनेची माहिती देत असताना काळजी घेऊन योग्य ती माहिती भरली जात आहे ना याची खात्री करून घेणे आवश्यक राहील. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय भारत, जय बुद्धभूमी.